गुड मॉर्निंग स्टुडंट, ऑल ऑफ यू. आज आपण अध्यापनाची सूत्रे पाहणार आहोत. त्यामध्ये विशेषाकडून सामान्याकडे हे सूत्र आपण अभ्यासणार आहोत. आता मागची आपण 3 सूत्र पाहिली. त्यामध्ये ज्ञाताकडून अज्ञाताकडे हे सूत्र पाहिलं. त्यानंतर सोप्याकडून कठीणाकडे हे सूत्र पाहिलं. त्यानंतर मूर्ताकडून अमूर्ताकडे हे देखील तिसरं सूत्र पाहिलं. आज आपल्याला विशेषाकडून सामान्याकडे हे सूत्र अभ्यासायचं आहे. यामध्ये सांगितलेलं आहे काय लक्षात येते. एक उदाहरणं तुम्हाला 2-4 दिलेले आहेत. त्यामध्ये अशी उदाहरणं दिलेली आहेत. 4 + 0 4 + 0 = 4 काय 4 दिलेलं आहे. त्यानंतर सेकंड उदाहरण दिलेलं आहे -10 + 0 -10 + 0 = -10. तिसरं उदाहरण दिलेलं आहे 16 - 0 16 - 0 = 16. आणि चौथं उदाहरण दिलेलं आहे -25 -25 -0 = -25. ही 4 उदाहरणे एका तक्त्यामध्ये तुम्हाला दाखवलेली आहेत. अनेक सारख्या उदाहरणामधून सर्वसामान्य नियम बनतो. वेगवेगळ्या घटनांमध्ये एखादे समान तत्त्व कार्यरत असते. म्हणून काही घटक शिकवताना आधी विशेष स्वरूपाची उदाहरणे सांगून त्यानंतर त्या मागील नियमांचा किंवा सूत्राचा उल्लेख करावा लागतो. आता मायनसमधून 0 + 0 काय होईल उत्तर? -10 + 0. उत्तर काय दिलेलं आहे? -10. का? इथं प्लस आहे तरी मायनस का? तर मायनस हा आकडा इथं असल्यामुळं इथं उत्तर काय येईल? मायनस असेल. आणि 0ची किंमत ही काहीच नाही. 0ला मूल्य आहे का? 0ला मूल्य आहे, पण कुठं आहे? इकडं 0 असेल मायनसमध्ये तर नाही. प्लसमध्ये 0 असेल. इथे एक लिहिलेला आहे, बरोबर आहे. ह्या 1 मध्ये इकडं 0 कितीही द्या डाव्या बाजूला, हे आकडा काय राहतो? एकच राहतो ना. काय राहतो? एकच. आता हे 1 इथं आहे आणि इकडे 0 आपण वाढवत गेलो, आकडा कसा होतो? वाढतो. किती झाले हे? 10,000. किती झाले? लाख. 1 लाख झाले. किती झाले? 1 लाख. इकडं वाढवलं तर ते वाढत जातं, इकडं असेल तर ते कमी होत जातं. म्हणजे सामान्याकडून विशेषाकडून सामान्याकडे काही उदाहरणं सांगत असताना आपल्याला विशेषाकडून सामान्याकडे या सूत्राचा उपयोग करून शिकवण्याच्या पद्धतीस उद्गामी पद्धत असे म्हणतात. उद्गामी पद्धत. आणि दुसरी आहे सामान्याकडून विशेषाकडे म्हणजे अवगामी पद्धत. म्हणजे या उदाहरणामध्ये तुम्हाला जे सांगितलेलं आहे यामध्ये विशेषाकडून सामान्याकडे ह्याला विशेष मानलेला आहे. कशाला? -10ला, बरोबर आहे. आणि मग -10 ही विशेष असल्यामुळं त्याचा नियम इथं काय? उत्तर काय येईल? -10च. का? तर इथं -10 असल्यामुळं इथं -10 आलं. याला व्हॅल्यू इथं नाही आहे. व्हॅल्यू आहे का याला? नाही आहे. म्हणून या ठिकाणी हे केलेलं आहे. लक्षात आलं? हे अशा काही अध्यापनाच्या पद्धती असतात ज्या पद्धती आपल्याला, मग ही पद्धत कुठल्या विषयाला उपयोगी पडते हो? गणितासारखा, भूमितीसारखा जो विषय असतो त्या विषयासाठी हे सूत्र गरजेचं असतं. या सूत्राचा काही घटक असे असतात, सूत्र सांगून ते घटक अभ्यासावे लागतात. सूत्रावर आधारित ते घटक असतात. मग गणितासारखा असेल
किंवा भूमितीसारखा विषय असेल, तुम्ही अभ्यासलेला आहे भूमिती देखील, तर हे विषय कसे आहेत, सूत्र, त्या सूत्राचा अभ्यास करून त्या ठिकाणी आपल्याला ती उदाहरणं सोडवावी लागतात. म्हणून काही घटकाचे विशेष जे काही गुण आहेत ते विशेष गुण सांगितले जातात, विशेष गुण सांगावे लागतात आणि त्या विशेष गुणावरून त्या ठिकाणी सामान्य घटक हे समजत असतो. आणि म्हणून विशेषाकडून सामान्याकडे या सूत्राचा उपयोग करून शिकवण्याच्या पद्धतीस उद्गामी पद्धत असे म्हणतात. यालाच इंग्रजीमध्ये इंडिकेशन्स मेथड म्हणतात. इंग्रजीमध्ये काय म्हणतात त्याला, इंडिकेशन्स मेथड. आता ह्याच्यानंतर पुढची पद्धत आहे सामान्याकडून विशेषाकडे. विशेषाकडे सामान्याकडून विशेषाकडे ही जी पद्धत आहे यामध्ये सांगितलेलं बघा, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी हे उदाहरण दिलेलं आहे. सुविचारासाठी तुम्ही कोणकोणती उदाहरणे व दाखले द्याल. काही वेळा सर्वसामान्य नियम किंवा व्याख्या आधी सांगितली जाते, नंतर त्याच्याशी संबंधित विविध उदाहरणे दिली जातात. हेच अध्यापनाचे सामान्याकडून विशेषाकडे सूत्र आहे, आधीच्या सूत्राच्या अगदी विरुद्ध. आता यामध्ये काय, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी हे जे सामान्याकडून विशेषाकडे सांगितलेलं आहे, आई स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, याचा अर्थ काय हो, काय याच्यातून सांगायचं. आपण कितीही मोठे असाल, तुम्ही असाल, मी असेल, तर आपल्या जीवनामध्ये आईचं खूप महत्त्व आहे. आई विना आपण सर्वजण भिकारीच आहे. आईची माया, आईचं प्रेम हे पैसे देऊन मिळतं का? मिळणार नाही. विकत घेता येतं का? घेता येत नाही. मग कितीही मोठा असेल, भारताचा पंतप्रधान बी असेल, तर त्याला आई आईच आहे. आपल्याला देखील आई आईच आहे. म्हणून स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी म्हणजे काही आई हे कसं आहे, आई हे विशेष घटक आहे, बरोबर आहे. या विशेष घटकाची ओळख करू आपण सामान्याकडे जातो. यात विशेष घटक कोणता आहे? आई. कोणता घटक आहे? आई हा विशेष घटक आहे. आणि ह्या घटकाची आपण बरोबरी करू शकतो का? कुणाशीही करू शकतो. म्हणून स्वामी तिन्ही जगाचा जर असेल तर तो आई विना भिकारी आहे. हे असे काही सूत्र असतात, त्या सूत्राचा वापर करून मग मराठीच्या कविता असतील, मराठीचा विषय असेल, हिंदीचा विषय असेल, हे जे काही असे भाषा विषय असतात त्यामध्ये या सूत्राचा वापर करून ते भाषा विषय आपल्याला शिकवावे लागतात, बरोबर आहे. गणितासारखा विषय असेल तर या ठिकाणी, भूमितीसारखा विषय असेल तर या सूत्राचा वापर करून शिकवावं लागतं. अशा अध्यापनामध्ये वेगवेगळ्या सूत्राचा वापर करून करावं लागतं. आधीच्या सूत्राचा अगदी विरुद्ध हे सूत्र आहे. सामान्यकडून विशेषाकडे या सूत्राचा उपयोग करून शिकण्याच्या पद्धतीस अवगामी पद्धती असे म्हणतात. म्हणजे डेडिकेटिव्ह मेथड असे त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात. अशा पद्धतीनं सामान्याकडून विशेषाकडे ही देखील पद्धत आपण पाहिली. पुढची पद्धत आहे पूर्णत्वाकडून अंशत्वाकडे. पुढची पद्धत कोणती आहे? पूर्णत्वाकडून अंशत्वाकडे. पूर्णत्वाकडून अंशत्वाकडे. आता बघा, या पद्धतीमध्ये हे आपण एक वर्तुळ काढतो, बरोबर आहे. एक पॉईंट दिलेला असतो. भूमितीमध्ये या पद्धतीचा वापर करतो. या पॉईंटवर आधारित आपण त्रिकोण बनवतो, बरोबर आहे. काय झालं? हे त्रिकोण झाला. कशावर आधारित झाला? एका पॉईंटवर, बरोबर आहे. एका पॉईंटवरून आपण वर्तुळ तयार करतो. त्या पॉईंटवरून आपण काय करतो?
वर्तुळ तयार करतो. कसा वर्तुळ तयार करतो? हे असा वर्तुळ तयार करतो. इथं त्रिकोण का आपलं ते आपल्या कंपास पेटीमध्ये जे सर्कल असतं तो सर्कल पॉईंटवर ठेवतो आणि वर्तुळ तयार करतो. म्हणजे काही घटक अध्यापनामध्ये पूर्णत्वाकडून अंशत्वाकडे या तत्वाचा अवलंब करून शिकवावे लागतात. काही विषय आपल्याला पूर्णत्वाकडून अंशत्वाकडे. तुम्हाला आवडणारी कोणतीही कविता समजून घेताना तुम्ही काय काय कराल म्हटलेलं आहे. आता आपण कविता जी शिकवली जाते शिक्षक काय करतात बघा, तुम्हाला आधी पूर्ण कविता वाचून दाखवतात. बरोबर आहे? मराठीमध्ये असेल, हिंदीमध्ये असेल, तुमची जी कविता आपण पाहतो पोयम, त्यामध्ये पूर्ण कविता आपल्याला वाचून दाखवतात आणि नंतर त्या कवितेतील एका एका वाक्याचा आपल्याला अर्थ सांगतात. बरोबर आहे? अशा पद्धतीनं जे अध्यापन चालतं त्याला पूर्णत्वाकडून अंशत्वाकडे म्हणतात. अशा पद्धतीच्या अध्यापनाला हे सूत्र वापरावे लागतं. इंग्रजी असेल, मराठी असेल, हिंदी असेल, ज्या काही लँग्वेजेस आपण शिकतो त्यामध्ये जी कविता आपल्याला शिकवल्या जातात त्यामध्ये या सूत्राचा वापर करून त्या कविता शिकवल्या जातात. कोणत्या सूत्राचा? पूर्णत्वाकडून अंशत्वाकडे या सूत्राचा वापर करून त्या कविता आपल्याला शिकवल्या जातात. कोणताही विषय शिकवण्यासाठी त्याचे संपूर्ण चित्र विद्यार्थ्यापुढे उभे करावे व नंतर त्यातील तपशिलाकडे वळावे, म्हणजेच पूर्णत्वाकडून अंशत्वाकडे. आता आणखीन एक उदाहरण देता येईल पूर्णत्वाकडून अंशत्वाकडे. आपल्याला विज्ञानामध्ये मानवाची प्रतिकृती दाखवली जातात. बरोबर आहे? चित्र, पोस्टर. कोण आहे म्हणून विचारल्यावर विद्यार्थी सांगतात माणूस. बरोबर आहे? कोण आहे? कोणाचं चित्र आहे रे? माणसाचं चित्र आहे. आणि मग त्या चित्रामध्ये आपल्याला प्रत्येक पार्ट दाखवले जातात. असा डोकं, नाक, कान, बरोबर आहे, डोळे, हँड्स, फिंगर्स, चेस्ट, बरोबर आहे, नेक, लेग, आपले लेग फिंगर, हे सगळं दाखवलं. हृदय, यकृत, हे सगळं दाखवलं. म्हणजे पूर्णत्वाकडून अंशत्वाकडे. कशाकडे आलो आपण? पूर्णत्वाकडून अंशत्वाकडे. अशा पद्धतीनं विज्ञानामध्ये देखील ही सूत्र या ठिकाणी लागू पडतं. विज्ञानामध्ये देखील याचा वापर होतो. हे सूत्र बोधात्मक मानसशास्त्रावर आधारित आहे. उदाहरणार्थ फुलाचे भाग शिकवताना आधी संपूर्ण फूल दाखवून नंतर भागाचे स्पष्टीकरण करावे. आता गुलाबाचं फूल आहे, बरोबर आहे, गुलाबाचं फूल तुम्हाला आधी दाखवलं जातं आणि हे गुलाबाचं फूल कसं बनलेलं असतं? अनेक पाकळ्या त्याला संकलित होऊन ते फूल तयार झालं असतं. अशा पद्धतीनं अध्यापनामध्ये याही सूत्राचा वापर केला जातो. पुढचा पॉईंट आहे, पुढचं सूत्र आहे अंशाकडून पूर्णत्वाकडे. अंशाकडून पूर्णत्व, त्या पद्धतीच्या अगदी विरुद्ध ही पद्धती आहे. यामध्ये दिलेलं आहे, खाली दिलेल्या मुद्द्यावरून गोष्ट पूर्ण करा म्हटलेलं आहे. घनदाट जंगल होतं, डॅश डॅश दरोडेखोर, डॅश डॅश लुटमार करणे, जीव घेणे, डॅश डॅश साधू भेट, डॅश डॅश झाडाची पाने तोडण्यास सांगणे, डॅश डॅश पाने पुन्हा जोडण्यास सांगणे, डॅश डॅश दरोडेखोराची असमर्थता, डॅश डॅश साधूचा उपदेश. ही तुम्ही गोष्ट अभ्यासलेली आहे. ही गोष्ट तुम्हाला करायचं आहे. म्हणजे अंशत्वाकडून पूर्णत्वाकडे जेव्हा आपल्याला जायचं असतं तेव्हा या पद्धतीचं. आता घनदाट जंगलामध्ये एक साधू राहत होता. एक दरोडेखोर होता आणि तो जंगलामध्ये लुटमार करायचा, बरोबर आहे, आणि लुटमार करून त्या ठिकाणी अनेकांचे येणाऱ्या लोकांचे जीव तो घेत असत. आणि त्या जंगलामध्ये त्याची साधूबरोबर भेट होते आणि साधूबरोबर भेट झाल्यानंतर तो दरोडेखोर झाडाची पाने तोडण्यास भेट झाल्यानंतर साधू त्याला सांगतात की तू झाडाची पाने तोड आणि तो दरोडेखोर झाडाची पाने तोडतो. पुन्हा साधू त्याला सांगतात की ते पाने जे तोडलेले आहेत तू ते पाने जोडव. मग जोडव म्हणून सांगितल्यानंतर दरोडेखोर ते पाने जोडायला जातो, पण पान हे झाडाचं जुडत नाही. आणि मग दरोडेखोराला लक्षात येतं की साधू त्याला सांगतात की एकदा गेलेला जीव हा परत मानवाचा येत नाही. जसं त्या पद्धतीनं एकदा तुटलेलं झाडाचं पान गळतं आणि ते आपल्याला जोडता येत नाही, त्या पद्धतीने एकदा गेलेला जीव परत आणता येत नाही.
हा उपदेश साधू त्याला त्या ठिकाणी देतात. यालाच म्हणायचं अंशत्वाकडून पूर्णत्वाकडे मेथड. तात्पर्य काय, गोष्ट तयार करण्यावरून तुम्ही काय सांगाल, काय तुम्हाला सांगायचं त्याच्यातून, ही गोष्ट ऐकल्यानंतर तुम्हाला काय सांगता येईल की एकदा तोडलेली वस्तू पुन्हा जोडता येत नाही. तसं मानवाचा एकदा जीव गेला. साधूला त्या दरोडेखोराला काय सांगायचं होतं, तू जी कृती करतोस, जे लोकांना मारतो, ते माणसाचा जो जीव गेला तर तो जीव पुन्हा तुला आणता येतो का, आणता येत नाही. म्हणून त्याला उपदेश त्याला द्यायचा होता. जेव्हा विद्यार्थ्याच्या तर्कशक्तीला पुरेसा विकास झालेला असतो व त्यांना परिपक्वता आलेली असते तेव्हा अंशत्वाकडून पूर्णत्वाकडे तो जातो. या सूत्राचा अवलंब करावा लागतो. हे सूत्र कधी आणि कुठल्या वर्गावर वापरलं जातं, हे सूत्र ज्या विद्यार्थ्यांचा मानसिक विकास झालेला आहे, ज्या विद्यार्थ्यांचा मानसिक परिपक्वता ज्याला आलेली आहे त्या वर्गावर या सूत्राचा वापर केला तर ते अध्यापन कळतं. म्हणजे इमॅजिंग तर्कशक्ती ज्या विद्यार्थ्याची विकसित आहे त्या वर्गावर ही पद्धत वापरली तर चालते. ही प्राथमिक स्तरावर किंवा माध्यमिक स्तरावरील मुलांना वापरून चालत नाही. म्हणून या पद्धतीचा वापर वरिष्ठ वर्गासाठी केला जातो. उदाहरणार्थ, अगोदर फुलाच्या भागाचे स्पष्टीकरण करून नंतर त्याचे फुलातील कार्य स्पष्ट करावे लागते. अशा पद्धतीनं पूर्णत्वाकडून अंशत्वाकडे जशी पद्धती आहे अगदी त्याच्या विरुद्ध ही अंशत्वाकडून पूर्णत्वाकडे ही पद्धती आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. पुढची पद्धती आपल्याला दिलेली आहे ती म्हणजे अनुभवजन्यतेकडून तर्कशुद्धतेकडे. अनुभवजन्यतेकडून तर्कशुद्धतेकडे. आता अनुभवजन्यतेकडून तर्कशुद्धतेकडे म्हणलेलं आहे. तर्कजन्यतेकडे नाही, तर्कशुद्धतेकडे. तर्कशुद्धतेकडे अनुभवजन्यतेकडून तर्कशुद्धतेकडे ही जी पद्धती आहे या पद्धतीमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, आपल्याला जेव्हा अनुभव येतात तेव्हा आपल्याला तर्क करता येतो. अनुभवातून व्यक्ती काय करतो, तर्क करतो. बघा तुम्ही ग्रामीण भागामध्ये आजही खेडेगावातली लोक अनुभवातून सांगतात. सकाळी सकाळी जर सूर्याला धडी धरली, सूर्य जे निघतो आपला सकाळी, त्यावेळेस जर सूर्याच्या भोवती ढगाचं एक जाळं असेल तर खेडेगावातील लोक सांगतात की या 2-3 दिवसामध्ये पाऊस पडणार आहे. कशावरून? अनुभवातून. काय मांडतात? तर्क मांडतात. अनुभवातून काय मांडतात? तर्क मांडतात. आणि ते परफेक्ट असतं त्यांचं. 2-3 दिवसात पाऊस पडतोच. उकान काढलं म्हणतात, उकान काढलं की पाऊस पडतो. हे अनुभवातून तर्कशुद्धते. अनुभव आल्यानंतर त्या अनुभवातून आपण तर्क मांडतो, अनुमान मानतो, अंदाज मानतो. जुने लोक अंदाज मांडतात, ते अंदाज तर्क लावून मांडतात. ज्ञानप्राप्तीचे अनुभवजन्य आणि तर्कशुद्ध असे 2 मार्ग आहेत. लहान वयात ज्ञानप्राप्ती ही प्रत्येक अनुभवाद्वारे करणे आवश्यक असते. म्हणजेच अनुभवजन्य ज्ञान, उदाहरणार्थ ऐतिहासिक किल्ल्याला भेट देणे, तार्किक विचारशक्तीचा विकास झाल्यावर आणि आवश्यक तेथे शिक्षण गाठीशी आल्यावर ज्ञानप्राप्तीसाठी दुसरा मार्ग म्हणजे तर्कशुद्ध विचार पद्धतीचा अवलंब करणे योग्य ठरते. उदाहरणार्थ किल्ल्याच्या स्थापत्यशास्त्राचा विचार करून अभ्यास करणे, किल्ल्याची रचना, रंगसंगती, वापरलेली साहित्य, पाणी व्यवस्था यावरून तत्कालीन राज्यकारभार, जीवनपद्धती, राजकीय परिस्थिती इत्यादीच्या विद्यार्थ्यांना तर्क करण्यास लावणे. इतिहासासारखा विषय आहे किंवा भूगोलासारखा विषय आहे, त्या ठिकाणी आपल्याला
शैक्षणिक सहल निघते आणि शैक्षणिक सहलीमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा तुम्हाला रायगडासारखा जर किल्ला दाखवला आणि दाखवून दिल्यानंतर या ठिकाणी काय होतं त्या ठिकाणी काय होतं सांगितल्यानंतर पुन्हा दुसऱ्या किल्ल्यावर जेव्हा तो प्रतापगडावर आपण जातो तेव्हा आपल्याला बऱ्याच गोष्टी लक्षात आलेल्या असतात. का तर तिथं राजदरबार कसा होता, बैठक व्यवस्था कशी होती, बाजारपेठ कशी होती हे पाहिलेलं असतं रायगडावर. आणि मग ते पाहिल्यानंतर या प्रतापगडावर गेल्यानंतरही आपल्याला न सांगता या गोष्टी लक्षात येतात. का तर अनुभव आलेला असतो. का असतो? अनुभव आलेला असतो. दरवाजे किल्ल्याचे बघा तुम्ही असे सलग असे मोठे नसतात. दरवाजापाशी जात असताना खूप वळणं असतात. का वळणं? तर शत्रूंनी जेव्हा त्या ठिकाणी आक्रमण केलं तर त्यांना हत्तीच्या सोडण्याने ती दरवाजा काय करायचे? मोडायचे. मग हत्ती त्या ठिकाणी जाऊ नये म्हणून ते दरवाजे कसे असतात? वळणदार असतात, ज्या ठिकाणी हत्तीला जाता येणार नाही अशा पद्धतीची वळणं त्या ठिकाणी केलेली असतात. अशा पद्धतीनं एखादा घटक आपल्याला अनुभवातून आल्यानंतर आपण त्यावर तर्क लढवतो. अशा पद्धतीनं आपल्याला या सूत्राचाही वापर इतिहासासारख्या विषयामध्ये, भूगोलासारख्या विषयामध्ये करता येतो. शेवटचं आहे सूत्र मानसशास्त्रीय दृष्टिकोनाकडून तार्किक दृष्टिकोनाकडे. मानसशास्त्रीय दृष्टिकोनाकडून तार्किक शास्त्रीय दृष्टिकोनाकडे. महत्त्वाचा घटक आहे, महत्त्वाचं सूत्र आहे. मानसशास्त्राकडून तर्कशास्त्राकडे. मानसशास्त्र कोणत्याही बाबीच्या भावात्मक अंगाकडे आधी लक्ष देण्यास सुचवते, तर तर्क तार्किक विचारशास्त्राचा संबंध बौद्धिक अंगाशी असतो. बघा मानसशास्त्र काय शिकवतं? आपल्याला कोणत्याही भावात्मक अंगाकडे मानसशास्त्र आधी नेतं. आपल्याला कुठं नेतं? कोणत्याही भावात्मक अंगाकडे. तर तर्कशास्त्र काय करतं? आपल्याला विचार आणि बुद्धीशी जोडतं. विचार आणि बुद्धीच्या अंगाशी तर्कशास्त्र जोडलेलं असतं. तर्क लढवण्यासाठी बुद्धी लागते. तर्क लढवण्यासाठी बुद्धी लागते. बुद्धीला चालना द्यावी लागते. बुद्धीला चालना दिल्यानंतर आपण तर्क लढवतो. मानसशास्त्र काय करतं? भावनेशी आपल्या निगडीत असतं. तर्कशास्त्र कशाशी निगडीत असतं? बुद्धीशी निगडीत असतं. हा दोन्हीमधला फरक आपण अगोदर लक्षात घेतला पाहिजे. यामुळे कविता शिकवताना एखादे व्यक्तिचित्र सादर करताना त्यातले भावविश्व आधी उलगडावे आणि कवितेत अंतर्भूत असलेल्या मुख्य विचार नंतर मांडावा. जो न देखे रवी तो देखे कवी. जो न देखे रवी तो देखे कवी ही म्हण काय आहे सांगा? रवी म्हणजे सूर्याला म्हटलेलं आहे. सूर्य जिथपर्यंत जाऊ शकत नाही तिथपर्यंत कवी जातो. कशाच्या आधारावर जातो? तर्कशास्त्राच्या आधारावर. कशाच्या आधारावर जातो? तर्कशास्त्राच्या आधारावर जातो. कवी हा तर्क लावून ज्या ठिकाणी सूर्य पोहोचू शकत नाही, रवी पोहोचू शकत नाही तिथपर्यंत जाऊन कविता करतो. कशाच्या आधारावर? तर्काच्या आधारावर. म्हणून जो न देखे रवी तो देखे कवी असं त्या ठिकाणी म्हण आहे. म्हणून या ठिकाणी सांगितलेलं आहे की एखादी कविता शिकवत असताना त्या ठिकाणी व्यक्तिचित्रण सादर करताना त्यातले भावविश्व आधी उलगडावे. म्हणजे भावनेचा संबंध कोणाशी असतो? मानसशास्त्राशी असतो. आणि बुद्धीचा संबंध कोणाशी असतो? तर्कशास्त्राशी असतो. भावविश्व उघडल्यानंतर त्या ठिकाणी कवितेतील अंतर्भूत असलेला मुख्य विचार त्या ठिकाणी नंतर मांडावा. म्हणजे तार्किकतेला नंतर महत्त्व द्यावं. अगोदर मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून नंतर तार्किक दृष्टिकोनाकडे जावं हा त्याचा अर्थ आहे. अशा रीतीने शिक्षकाने आपल्या अध्यापनात वरील सूत्रांचा उपयोग आशयानुरूप आणि गरजेनुसार करणं गरजेचं आहे. आशयानुरूप शिक्षकांनी याचा वापर करावा हे आपल्याला या ठिकाणी सांगावं लागेल. आज आपण सर्व अध्यापनाची सूत्र पाहिलेली आहेत. उद्याच्या तासिकेत उर्वरित पुढचा या प्रकरणातील मुद्दा आपण पाहणार आहोत. आज आपण इथं थांबूयात.